हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 38 पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ एच डिजिट. आपल्याला काय करायचं, हे सगळे वाचायचे आहेत आणि त्याला काय करायचं, डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं. डेसिमल फॉर्म म्हणजे त्याच्या खाली 10 किंवा 100 असा लिहायचा. तर पहिला प्रश्न आपण वाचू. 6.13 आपण रीड केलेला आहे, लिहून घेऊ. 6.13 ठीक आहे. याला आपण कसं करायचं, हा 6 लिहून टाकायचा. तर हा दशांशच्या आधीचा आकडा नंबर आहे, हा दशांशच्या आधी, आणि हा एकक स्थानचा अंक आहे. मग आपण काय करायचं, 6ला 6 ठेवायचं. दशक स्थानचा अंक असला असता तर आपण एक 0 दिला असता. त्याच्यानंतर हा आपल्याला काय करायचं, प्लसचं चिन्ह लिहायचं. आता काय करायचं, ही दशांश नंतर पहिली संख्या आहे तिला लिहायचं. दशांश नंतर पहिल्या संख्येच्या खाली आपण 10 लिहितो, प्लसचं चिन्हच लिहायचं. 3 हा नंबर लिहायचा. ही दशांश नंतर किती नंबरला आहे, 3 हा आकडा, 3 हा नंबर, 1 2, तर 2 नंबरला असल्यामुळं आपण 1 लिहून त्याच्या छेदस्थानी आपण 100 लिहायचे. ठीक आहे, 1 2 0 दिले. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहू. आपल्या इथे दिलं 48.84 नंबर 2चा प्रश्न आहे. 48.84 याला कसं सॉल्व करायचं, पहा. हे दशांशच्या आधी हे एवढं पाहायचं नाही, दशांशच्या नंतरच्या गोष्टी आपण सोडून टाकल्या तर आपला नंबर येतो 48. ठीक आहे. 4च्या नंतर किती अंक आहे, 1, त्याच्यामुळे 1 0. आपल्याला माहिती आहे विस्तारित रूप. आपण काय करतो बघा, दशांश नंतरचा जर नंबर सोडून टाकला तुम्ही, हा आता 48 घेतला. ठीक आहे. याचा आपण 48ला काय करतो माहिती ना, जसं की ह्या 4 अंक घेतो, याचं विस्तारित रूप करायचं म्हणजे एक्सपॅन्डेड फॉर्म. याचा 40 आणि हा 8ला काय होतं, 8. समजा 723 आहे. याचा नॉर्मल हे दशांश नसला असता तर आपण काय केलं असतं, इथं 700 लिहिले असते, 20 लिहिले असते, हे 20, इथं 7च्या पुढे 2 आकडे असल्यामुळं 700 लिहिले असते. 2च्या समोर 1 असल्यामुळं अंक आपण 10 दिला असता आणि हा 3 जशाला तसा. त्याचप्रमाणे हा 48 नंबर आहे. हा इकडं दशांश, हा इकडं पाहिलाच नाही दशांश नंतरचा नंबर, तर मग आपण याला काय लिहितो, याला 40 लिहू आणि याला काय लिहू, याला ह्या नंबरला आपण 8 लिहू. मग प्लसचं चिन्ह लिहायचं. दशांश नंतर जी पहिली संख्या आहे 8 आहे, त्याच्या खाली आपण काय लिहूता, 1 0 लिहू. ठीक आहे, म्हणजे 10 लिहू. आणि दशांश नंतर जी दुसरी संख्या आहे, ठीक आहे, जी की आहे 4, त्याच्यासमोर आपल्याला दशांश नंतर दुसरा 2 अंक आहे, त्याच्यामुळे 1 लिहून त्याच्यासमोर 2 0 आपल्याला लिहायचे आहेत. आपला तिसरा प्रश्न आहे 72.05. मग आपण तो काय करू, पहिले लिहून घेऊ 72.05. आता आपण याला सॉल्व करू. हा 70 असल्यामुळं आपण 7 लिहून, पहा दशांश नंतरची संख्या न का मोजता आपल्याला याला 70 हा दशक स्थानी असल्यामुळे इथे 0 देऊ. 2च्या नंतर एकही अंक नाही, पहा दशांश नंतर अंक आहेत हा. ठीक आहे, त्याच्यामुळे हे दशाला तसे. आता 0 लिहायची गरज नाही, त्याच्यामुळे 0ला 0 आणि हे 5 दशाला तसे लिहू. ठीक आहे, आणि 5च्या खाली आपण काय करू, 5 हा अंक दशांश नंतर 2 स्थानावर आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 लिहून खाली लिहायचे 2 0. हा दुसऱ्या नंबरला आहे, त्याच्यामुळे 1 लिहून 2 0 आपण लिहिलेले आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न करू. पुढचा प्रश्न आहे 3.4. मग आपण काय करू, 3.4. ठीक आहे, तर आपण हा नंबर, हा एकक स्थानी असल्यामुळे याला 3ला 3 लिहू, प्लसचं चिन्ह देऊ. हा 4 दशांश नंतर पहिलाच अंक असल्यामुळं 1 लिहून, एकच अंक असल्यामुळं दशांश नंतर पहिलाच अंक असल्यामुळं आपण इथे लिहायचं 1 0. ठीक आहे, अशा प्रकारे हा झाला शेवटचा प्रश्न. 0.50
59 तर हा प्रश्न घेऊन 0.59 याला कसं सॉल्व करायचं आपल्याला? हे शून्यला शून्य, ठीक आहे, प्लसचं चिन्ह द्यायचं, 5 लिहायचे, 5 हा दशांश नंतर पहिला अंक आहे, मग खाली 1 लिहायचा आणि 0 लिहायचा आणि 9 अंक लिहायचा. हा 9 अंक दशांश नंतर पहिला दुसऱ्या ठिकाणी, मग 1 लिहायचं आणि पहिला दुसऱ्या ठिकाणी 2 झिरो द्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला जो सराव संच होता 38 तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.